तर महाराजांनी महाराष्ट्राची येऊन माफी मागितली पाहिजे. आता निषेध केला सगळ्यांनी, याच्याबद्दल काही दुमत नाही. श्यामसुंदर सोनर महाराज, वारकरी संप्रदायात कट्टरतावाद्यांचा शिरकाव झालाय का? मग ते डावे कट्टर असतील की उजवे कट्टर असतील, वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणून नको आहे का? ते प्रत्येकाला कॅप्चर करायचंय का? नाही, एक गोष्ट खरी आहे की गेल्या काही वर्षामध्ये कट्टरतेचा वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि दुसरंही मी स्पष्ट करतो की वारकरी संप्रदायामध्ये राजकारण सुद्धा घुसलेलं आहे. मी यावेळेला अत्यंत जबाबदारपूर्वक सांगतो, आणि विलासजी, आपली ही चर्चा संपल्यानंतर मी आपल्याला काही व्हिडिओ सुद्धा पाठवेल की या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कुणाला मतदान केलं पाहिजे, मतदान करण्याची काय गरज निर्माण झाली आहे, आता ही किती धर्मयुद्धाची वेळ निर्माण झालेली आहे, अशा प्रकारच्या बैठका आणि थेट पंढरपूरमध्ये घेतले गेलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे की जे महाराज आमच्यासाठी अत्यंत पूजनीय वंदनीय आहेत, की ज्यांच्याकडून कधी अशा विचाराचा, अशा शब्दांचा आम्ही अपेक्षा केली नव्हती, असे महाराज सुद्धा थेट धर्माच्या बद्दल तुम्हाला वाक्य सुद्धा सांगतो की आपल्या उजव्या बाजूला जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत, डाव्या बाजूला जमिनी त्यांनी मागितलेल्या आहेत, आणि त्या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून तुमची मंदिरं काबीज केली जाणार आहेत, आणि म्हणून तुम्ही अमकं करा तमकं करा. इतकं खरं झालं का विलासजी? आणि हा जर कट्टरतावाद, माणसामधला द्वेष केला जात असेल, वारकरी संप्रदायामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात नक्की आहेत, पण वारकरी संप्रदाय काय फक्त हिंदू धर्मातल्या लोकांना स्वीकारत नाही, सगळ्यांना स्वीकारतो. नामदेव महाराज सांगतात की आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म, सगळ्यांना सामावून घेणारा भागवत धर्म आम्ही निर्माण करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत अनेक मुस्लिम संत होऊन गेलेले आहेत, आणि ते श्यामसुंदर महाराजांनी सांगायची गरज नाही. कीर्तनकाराने हे संतांचा अभंग देऊन सांगितलं पाहिजे. तर असं ऐकलंय महाराज की आता वारकऱ्यांमध्ये सुद्धा 2 गट पडलेत. 2 गट म्हणजे नेमकं कशा तऱ्हेचे म्हणायचं? मी अशा वैचारिक दृष्ट्या सुद्धा 2 गट पडले नाही. काही वारकरी नाही पडलेले असतील ना, नक्की पडलेले असतील. कारण ज्यांना समतेचा विचार मान्य नाही, ज्याला स्वातंत्र्याचा विचार मान्य नाही, ज्याला बंधुत्वाचा विचार मान्य नाही, की आनंदी समाजाचं स्वप्न संतांनी पाहिलेलं आहे. स्त्री पुरुष कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका, जातीवरून धर्मावरून भेदभाव करू नका. याता याती धर्म, नुसतं जात नाही म्हटलं बरं का, याता याती धर्म नाही विष्णुदासा. ठीक आहे वीर महाराज, हाच मुद्दा, हाच प्रश्न तुमची कमेंट. नारी नर, आज मला इथं एक विषमतेबद्दल मुद्दा मांडायचा आहे की या ठिकाणी नारी नर या म्हणतात, पण आज काही कीर्तनकार जाणीवपूर्वक एखाद्या स्त्रीचं जर कीर्तन एखाद्या सप्ताहामध्ये असेल तर मी तिथे कीर्तन करणार नाही म्हणतात. अगोदर त्या सप्ताहामध्ये रोज जर महिला टाळ घेऊन उभ्या असतील, तर सांगतात माझ्या कीर्तनामध्ये महिलेनं टाळ वाजवायचा नाही. अशी जर विषमतेची भूमिका तुमची शेवटची कमेंट, वेळ संपला मला. तर ही विषमतावादी विचार संपला पाहिजे, अगदी संपला पाहिजे, आणि तोच मूळ आधार आहे, ते पुढे गेला पाहिजे. वीर महाराज, शेवटची कमेंट. याच्यामध्ये मी एकच सांगतो की ज्या वेळेला एका प्रकारचा कट्टरवाद येतो त्याला खंडन करण्यासाठी दुसरे कट्टरवादी उतरतात. वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान असं आहे की सगळ्यांनी या ठिकाणी विवेकपूर्ण समाज जो आहे तो वारकरी संप्रदाय हिंदू धर्माधिष्ठित आहे. तो विवेकपूर्ण समाज निर्माण करण्याची जबाबदारी सगळ्यांवरती आहे, आणि ती सगळ्यांनी पार पाडली पाहिजे. विषयांतर कुणी सुद्धा केलं पाहिजे. राजकीय भाष्य ज्ञानोबारांनी केलेलं आहे. ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा तेथ यदुविलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषिती क्षितिषु रामचंद्र राजाचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं, सगळ्यांनी केलेलं आहे. मात्र तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करताय तीच अपेक्षा आहे या महाराष्ट्राची आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची,